दीपक आणि अभिषेक आहेत आणि एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या 3 वर नेऊन पोहोचली गेली आहे. 4 वर नेऊन पोहोचले, सॉरी 4 वर नेऊन पोहोचली गेलेली आहे. 2 षटकांचा 2 चेंडूचा खेळ झाला. ओमकार गोलंदाजी मार्फत असताना PCC आणि नामा बॉईज या दोन्ही संघामध्ये आपण पाहत आहोत सामना. दोन्ही संघ विजेता संघ म्हणून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि कोण जिंकेल आपल्या साईडला 2 विजेता कोण ठरेल आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर पहिल्या षटकाचा फुलटॉसचा चेंडूचा भिरकावून होत आहे. आउट ऑफ द पार्क, गडी बाद होत आहे. अभिषेक यांना परतावं लागतंय आणि पहिला झटका लागतोय PCC संघाला. कडाडले नाद घुमे गगनी, चिंतामणीच्या दर्शनास ही मुंबापुरी आली. धन्यवाद निखिल. येतोय नवीन फलंदाज. पुढील चेंडू वाईड, पंच वळतात आपल्याकडे. थोडासा डान्स करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु झाला का नाही आहे, कारण हवेच्या दिशेने थोडासा वळला गेला तर ओमकार सुद्धा. वाईड चेंडूची सांगता होते. 6 धावा झालेल्या आहेत. बॅकफुटला टॅप करतोय. चेंडू येतोय समालोचक कक्षाच्या इथे मेन स्टेजला येतोय. चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकेरी धावेने धावसंख्येत भरतो. धावसंख्या 7 वर नेऊन ठेवलाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकातील वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना ओमकार येतात. शेवटचा चेंडू फेस करतील निखिल. फुलटॉस चेंडू भिरकावून देतोय मात्र क्षेत्रक्षण त्या दर्जाचं होत नाही. धाबाची संधी निर्माण होत आहे परंतु पंचांकडे दाद मागली जात आहे आणि पंच यस आउट. निखिल यांना धावबाच्या स्वरूपामध्ये मला असं वाटतं परतावा लागेल. असं निखिल परततोय आणि निखिल धावबाच्या स्वरूपामध्ये परतला आणि नवीन फलंदाज आपल्या मैदानावर होते. डिस्कस होते. येस, निखिल आउट झालं धावबाच्या स्वरूपामध्ये. एक सुरेख फटका मारला, त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील झाली आणि धावबाच्या स्वरूपामध्ये त्याला परतावा लागला. पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 7 वर गेलेली आहे. दुसरं षटक घेऊन येत असताना नामा बॉईज यांच्याकडून अनिकेत येतोय आणि नवीन फलंदाज सुद्धा येतोय तेजस. सलामीचा दीपक अजून मैदानावर आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी, कारण मागील मॅच मध्ये सुरेख फलंदाजी केली आहे त्याने आणि तेच काहीच दर्शवताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का. हलक्या हाताने खेळला गेला चेंडू. स्वतः गोलंदाज येते, फेकी करण्याची ऍक्शन करते परंतु एकेरी धावेने समाधान मानावं लागते आणि 8 धावेवर पोहोचला गेला आहे. निखिलने सुद्धा आपलं वैयक्तिक खातं एकेरी धावेने ओपन केलं सुद्धा आहे आणि त्याचबरोबर दीपक आहेत ज्यांच्या खांद्यावर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट आहे. पुढील चेंडू सुरेख फटका येतोय. ऑन साईडला फेकला गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षण होत आहे मात्र त्याचबरोबर त्याचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकेरी धावेने समाधान मानावं लागतंय. त्या दर्जा पाटीचा शॉट होता मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच गरजेचं होतं आणि एकेरी धावेने धावसंख्या भरते. धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकाचा खेळ झालेला होता तेव्हा धावसंख्या 7 वर होती आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या 9 वर गेलेली आहे. तिसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक सुरू असताना तिसरा चेंडू. फुलटॉस चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सुवर्ण संधी होती मात्र त्याचा काय फायदा उचलता आला नाही आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि एकेरी धावेने समाधान मानावं लागते. अनिकेत यांना तेजस यांना 10 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थाना 10 धावा झालेल्या आहेत. जसं जसं हळूहळू सुटवाट पुन्हा एकदा फुलटॉस होता मात्र बॅट्स काय कनेक्टेड होत नाही बॉलशी आणि क्षेत्ररक्षण डिक्लेअर क्षेत्रामध्ये सातत्याने चेंडू जातो. एकेरी धावसंख्येत भरवते. धावसंख्या 11 वर नेले. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवट 5वा चेंडू या षटकातील. बॅक पंचांकडे वाईटची दाद मागितली जाते पण सुरेख चेंडू पंच दाद फेटाळतात मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 5वा चेंडू निर्धाव होते. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 11 धावा ऑन बोर्ड आहेत. बघूया काय घडेल. सुरेख चेंडू बघा. सुरेख यॉक पद्धतीचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाखेरीस धावसंख्या 11 वर स्थिरावली गेलेली आहे. मॅच क्रमांक आपण पाहत आहोत PCC आणि नामा बॉईज 5वा मॅच आपण पाहत आहोत या स्पर्धेतील.
कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ आयोजक मंदारेश्वर क्रिकेट क्लब MCC चषक वर्ष पहिलं लाजवाब ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आहे. त्याचबरोबर ट्रॉफीज आणि सर्व काही मेडल्स. एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली की मॅन ऑफ द मॅच टी शर्ट बरोबर मेडल सुद्धा दिले जात आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव राज जगतापजी यांना मी पण मंचावर येण्याचं स्थानबंध व्हायचं आमंत्रण करेन. विरार क्रिकेटचे असोसिएशनचे सचिव राज जगताप यांचं MCC चषक 2024 हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये धावचीची संधी होती, धावचीत झालेली आहे का पंचांनी आपला निर्णय सांगितलाय. नोट आउट. मैदानाचं चित्र PCC आणि नैमा बॉयज. PCC पहिला सामना जिंकून आता कुठेतरी पिछाडीवर दिसतोय. नैमा बॉयज सामन्यामध्ये काय निर्धाव चेंडू, काय झेल टाकलेला मित्रांनो. निर्धाव चेंडूची सांगता होताना हलक्या हाताने गेलेला फटका. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा झाल्या आहेत मेहुळ मैदानाच्या दिशेने. PCC आणि नैमा बॉयज यांचा सामना चालू झालेला आहे. राज जगताप विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव, त्यांचं हार्दिक स्वागत MCC चषक तर्फे. पाच चेंडू धावसंख्या झाल्या ते 15. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. कमॉन DJ. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र तीन चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 22 वर गेलेली आहे. शेवटचं शतक घेऊन येताना सिद्धेश. 3 चेंडू झालेत, 4 झालेत. वाईड चेंडूची सांगता होत्या. अतिरिक्त वाईड चेंडू होत्या आणि एकरी धावसंख्या 23 वर गेलेली आहे. आणि विनंती असेल आयोजकांकडून की जे लाईटच्या खांबाला जे चिपकले आहेत त्यांनी प्लीज लांब व्हायचं आहे. लाईटचं काम जे आहे, बांबू जो आहे तो सोडून राहायचं आहे. विनंती असेल आयोजकांकडून, मला विनंती आली आणि तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू आणि एकेरी धावेने धावसंख्या बळवते. धावसंख्या 24 ऑन बोर्ड, म्हणजे 25 धावेचं आव्हान असताना आपण पाहणार आहोत पुढील इनिंग. एक नियम असेल, रिव्ह्यू फक्त रनआउट साठी असेल. साई संघाने नोंद घ्यायची, रिव्ह्यू फक्त रनआउट साठी असेल.
श्रीसाई आणि ओमसाई मनवेलपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस जॉईन करायचा आहे आणि नाणेफेकी सुद्धा केली जाईल. ओमसाई मनवेलपाडा त्याचबरोबर श्रीसाई. प्रणव पवार MC चषक 2024 यांचे पण हार्दिक स्वागत. सकाळपासून ग्राउंडला अथोनात मेहनत घेताना प्रथमेश आणि येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला वैयक्तिक, पहिला सांघिक, पहिला षटक घेऊन असा पहिला चेंडू भिरकावून देतो ऑन साईडला. चॅपच्या साह्याने येतो धाबाची संधी निर्माण होते. पंचांकडे दार निर्माण अपील केली येते आणि पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे. थर्ड अंपायरकडे जाताना हे पंच आणि रिव्ह्यूची मागणी होते. आपण बघतो 24-25 धावेचं आव्हान असताना दोन्ही सलामीचे फलंदाज रोहित आणि समीर आपण पाहतो आहोत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर असा पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, मात्र धावबाची स्वरूपात होतंय का. रिव्ह्यूची मागणी केली आहे पंचांनी आणि बघ चेक सुद्धा केलं जात आहे. नाणेफेकीसाठी मी आमंत्रण करेन विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव राज जगताप साहेब. तुम्हाला मी नाणेफेकीसाठी आमंत्रण करेन. नाणेफेकी करायचं या सामन्याची. ओमसाई मनवेलपाडा आणि श्रीसाई नाणेफेकीसाठी. राज जगताप विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव. नोट आउट सुखरूपरित्या पोहोचला गेला आहे क्रीजमध्ये नामाबाईज आणि कॉंग्रॅच्युलेशन ओमसाई मनवेलपाडा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले ओमसाई मनवेलपाडा या संघाने. संघामध्ये आपण पाहत आहोत सामना आणि आता नुकताच टॉस सुद्धा झालेला आहे. ओमसाई मनवेलपाडा नाणेफेकीचे एकूण क्षेत्ररक्षण निवडले गेले आहे. आपण मॅच पाहत आहोत. 25 धावेचं छोटंसं का आव्हान होत आहे आणि त्याच आव्हानाला सामोरे जाताना दोन्ही सलामीचे फलंदाज रोहित आणि समीर आपण मैदानावर पाहत आहोत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या चेंडूमध्ये ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सुखरूपरित्या पोचला गेला रोहित. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्या मैदानावर पाहायला मिळतोय समीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकेरी धावेने सुद्धा वैयक्तिक खातं उपकरतो. सांघिक 2 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ, 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 2 वर स्थिरावली गेलेली आहे. 25 धावेचं आव्हान असताना 24 चेंडू 25 धावा आणि 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. प्रथमेश आणि गोलंदाजी मार्कवर असताना आपल्या पाहायला मिळतो रोहित आणि समीर दोन्ही सलामीचे फलंदाज. समीर पाहायला गेलं तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पटकावलेला खेळाडू आपल्याला मानतो. डावखुरा हाताचा फलंदाज. डावखुरा हाताची फलंदाजाची वैशिष्ट्य असते एक मित्रांनो, त्यांच्या खेळण्याची स्ट्राईक, त्यांची स्टाईल एक देखणीपूर्वक असते आणि तीच आपल्याला तो दाखवेल का. एकेरी धावेने पुन्हा एकदा समाधान मानावे लागेल. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 3 वर स्थिरावली गेलेली आहे. थोडीशी शांतता आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. तसं का होतंय काय कळत नाही, परंतु थोडं आता ॲक्शन पॅक क्रिकेट झालंच पाहिजे. हळूहळू देखील थंडी देखील पडेल, इथे थंडाचा गारवा निर्माण होईल. एकेरी धावसंख्येत भर होते. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचून गेलेली आहे 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 4 वर गेलेली आहे. 25 धावेचं आव्हान असताना खेळताना कोणाला इजा होणार नाही याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असताना 6 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक हाताळल्यानंतर नामा बॉईज आणि PCC पहिल्या सामन्याचं कॅल्क्युलेशन बघितलं तर तेव्हाही 18 चेंडू आणि 19 धावा नैमा बॉईजला पाहिजे होत्या,
पण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ गेला. सावकाश सावकाश गुडलक आणि त्याचा साथीदार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होती आणि ते सामन्यासाठी जिंकलेला आहे. आता तुला काय वाटते, समोर PCCचा संघ आहे. PCC संघ आहे, परंतु मला असं वाटतं की फलंदाजाचं थोडंसं पारडं भारी आहे, कारण सातत्याने एकेरी धावेवर ते जोर देतात आहे आणि मला असं वाटतं की ते सुद्धा शेवटपर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न PCC संघासुद्धा करेल आणि केलाच पाहिजे, कारण ॲक्शन पॅक क्रिकेट झालं तरच आनंद मिळेल, लोकांना मजा येते बघण्यासाठी. वन साईड क्रिकेट मजा येत नाही. तर PCC संघ ट्राय करेल की निश्चित स्वरूपामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल सामना आणि ॲक्शन पॅक क्रिकेट पाहायला मिळेल. नक्की नक्की प्रेक्षकांना पण एक ॲक्शन क्रिकेट पाहायला मिळालंच पाहिजे, कारण की प्रेक्षकांसाठी पण प्राईज आहे. धावचीची संधी, थ्रो काही नीट आलेला नाही. प्रेक्षकांसाठी पण MC चषक 2024 एक सुंदर प्राईज आहे. मैदानाच्या बाहेर कोणी झेल पकडला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक MCC चषक यांच्याकडून. ओमकार पाटील डोकाला खासदार त्यांच्यासाठी पण प्राईज आहे. डान्सिंग अंपायरची जर का भूमिका त्यांनी पार पाडली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक नयन मांगेला. वाईड आणि नो गोट्या अंपायरसारखा दाखवला तर किरण प्रजापती यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. 1000 रुपयाचं तब्बल रोख पारितोषिक आहे ओमकार पाटील यांना. काय मानकरी ठरेल का मेहुल, तुला काय वाटतं? आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. नक्कीच मानकरी ठरला पाहिजे, कारण मला असं वाटते टॅलेंटेड आहे ओमकार. सर्व क्षेत्रामध्ये टॅलेंट दाखवतो, क्रिकेटच्या बाबतीत सुद्धा दाखवतो. ते आता थोडीशी झलक दाखवते आणि त्यांनी दाखवली पाहिजे. प्रेक्षकसुद्धा त्याची देखील वाट बघतात की तो कधी नाचेल. आपण ओमकारला या मॅचनंतर आपण गाणं विचारू, त्याच्यानंतर आपण बघूया मॅचकडे वळूया. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 9 वर स्थिरावली आहे. एकेरी धावे जास्तीत जास्त भार देत असताना, कारण मोठं टॅटल नाही आहे आणि धावाची संधी होती, पंच नाकारतात आहे आणि मोठं काहीच टोटल नाही आहे. त्याच कारणास्तव काय एकेरी धावेवर सातत्याने भर देतात. दोघे सूझबूझ बरी, आपण बोलतो ना क्रिकेट, तेच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. दोन्ही सलामीचे फलंदाज एकेरी धावेवर जास्तीत जास्त भर देत असताना. काय म्हणतो विपुल? तेच म्हणतात ना, सिंगल डबलनी जर का काम होते तर आम्ही का रिक्स घेऊ. 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 10 वर गेलेली आहे. नक्कीच सिंगल डबल म्हटलं, चौकारापेक्षा सिंगल डबल खूप महत्त्वाचं आहे आणि तेच काहीसं दाखवत असताना ऑन साईडला खेळला गेला चेंडू क्षेत्ररक्षण येईल, तोचपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपामध्ये मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या भरते, धावसंख्या 11 वर नेऊन पोहोचलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. निखिल यांचा फेस करतील समीर. मॅन ऑफ द मॅच जर्सी आपण पाहतो त्यांच्या खांद्यावर. एक जबाबदारी असते मॅन ऑफ द मॅचची जर्सी घातल्यानंतर ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असताना हलक्यात ऑन ऑफ साईडला खेळला गेला चेंडू क्षेत्ररक्षण येईल, तोपर्यंत निर्धाव एकेरी धावेने धाव समाधान मानावं लागेल. 12 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. 2 षटका अखेरीस एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा. DJ कुठेतरी पायांनाच फक्त झळक येते, पण ओमकारच्या बॉडीला झलक नाही येते. सामन्याच्या दिशेने 12 चेंडू 13 धावा. नैमा बॉईज या PCC दोन्ही संघ पहिला सामना जिंकून आले. आता जुगलबंदी लागणार आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तो बी मॅन ऑफ द मॅचचा टी-शर्ट घालून खेळतोय. गोलंदाजी मारवर सज्ज असताना खेळाडू पण मॅन ऑफ द मॅचचा टी-शर्ट घालून खेळतोय. काहीतरी होणार. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगत आहे का? 1 रन. ओके, 1 रन झालेला आहे. एकेरी धावाने पुन्हा एकदा भरत. धावसंख्या 13 झालेली आहे. क्लोज फ्लाईट बघायला मिळेल का? लोकांना तर आशा आहे क्लोज फ्लाईट झालीच पाहिजे. फेकी देखील त्याच पद्धतीची होती आहे. पंच नोट आउट होते आहे आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 14 वर गेलेली आहे. थोडंसं पाय झळकतात तू म्हटलास. नक्कीच, कारण थोडंसं व्हायब्रेशन होतं, करंट येतोय हळूहळू पायामध्ये. नक्कीच बिंदूपर्यंत करंट पोहोचला की नक्कीच तो नाचायला सुद्धा लागेल. सर्वत्र लक्ष त्याच्याकडे सुद्धा आहे. आपण मॅचकडे सुद्धा वळूया. 300 षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 14 धावा झालेला आहे. बॉल टू बॉल समीकरण आपण पाहायला मिळतंय आतापर्यंत. फुलटा चेंडू भिरकावून देतो आणि सरळ बातचीत, सरळ झेलबादच्या रूपामध्ये मोठा गडी रोहित यांना परतावं लागेल. एक सुंदर संगीत वेळ पुन्हा एकदा.
अनिकेत, बॉलर दीपक. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या 14 वर गेले. बॅट्समन दीपक येतोय, नवीन फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मी आधी सांगितलं होतं ना, मेहुल मैदानाच्या आतमध्ये जुगलबंदी दिसणार होती, काही ना काही घडणार होतो. गोलंदाजीमध्ये विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घालून खेळणारा प्लेअर आहे. विकेट दिली संघाला काढून, पण मोठा विकेट काढून दिला गुडला घ्यायचा, पण नो टाकलेला आहे. यस, डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल ते आहे. याने एकेरी धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या 15, 16 झाले. फुलटॉस पट्टे चेंडू, मात्र बघा प्रेक्षकांना होती सुवर्ण संधी. जर झेल पकडला असता, त्या खेळाडूंनी जर झेल पकडला असता, त्यांना MC चषक आयोजित असलेले नयन मांगेला यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक पटकावलं असतं. मंदारेश्वर क्रिकेट क्लब ज्यांनी MC चषक आयोजित केले आहे त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असतं जर झेल पकडला असतात. एक नियम पण आहे, आजच्या दिवशी जे 6 संघ खेळतात ना, त्यांच्यापैकी कोणत्या प्लेयरनी झेल नाही पकडला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रेक्षकांनी जर का झेल पकडला, तो प्रेक्षक उद्याचा खेळणारा असा तरी चालेल, तर 200 रुपयाचा मानकरी ठरणार आहे. मैदानाच्या दिशेने वळूया. मैदानामध्ये चित्र बदलताना दिसते. मेहुल तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसते 16. विरार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर खूप आज पुढे नेलेल्या पहिल्या मारुती यांनी काल सांगितलं, जेव्हा सुरुवात केली तेव्हा 11 संघ होता. आजच्या तारखेला विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये 56 संघ रजिस्टर आहेत. मित्रांनो, खूप मोठी आहे विरार क्रिकेट असोसिएशनची. टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. 56 संघ रजिस्टर आहेत विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये. आत्ताच्याच घडीला विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला एक मोठी स्पर्धा येणार आहे, VPL विरार प्रीमियर लीग. फॉर्म सुटलेले आहेत सर्व संघांनी आणि सर्व खेळाडूंनी फॉर्म भरून द्यायचे आहेत. फॉर्म आपल्याला निहान स्पोर्ट्स, आकाश घरत यांच्या आई भवानी मारंबरपाडा यांच्याकडे आणि शिवान स्पोर्ट्स इकडे आपल्याला फॉर्म भेटतील VPLचे याचे. आत्ता मैदानाच्या दिशेने चित्र बदललंय, कुठेतरी मेहुल चित्र बदललंय. पहिला चेंडू नो आला आणि नो प्लस आलेला आहे. काय वाटते तुला आता मैदानाच्या दिशेने? आता मला असं वाटतं की चुरशीची लढाई होईल. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होईल. कॅप्टन स्टॉक्स होतील, क्षेत्ररक्षण बदल केलं जाईल कारण 6 चेंडूमध्ये आणि आता 7 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा नाही बदलणार. अजूनही PCC संघ 1 रननी वरती आहे. 6 पुन्हा एकदा वाईड चेंडू अतिरिक्त सागर गोलंदाजी मार्कवर असताना वाईड चेंडू दाखवत आहे. वाईड आहे. यस, 20 झालं. 20 ऑन बोर्ड. 5 बॉल 5 पाहिजे. 6 बॉल 5. कुणाल बांबूकडे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्कोररच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. तो मान्यवरांसाठी आहे. आपण मागे यायचं आहे. पुन्हा एकदा सातत्याने डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक सूझबूझ परी क्रिकेट निरंजन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या 21 ऑन बोर्ड झालेली आहे. म्हणजे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. 5-4, 5 बॉल 4 धावा. काय होईल? सागर आहे गोलंदाजी. फुलटॉस चेंडू होता, भिरकावून देतोय, मात्र चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपामध्ये जातोय. एकेरी धावेवर समाधान मानावं लागते आणि धावसंख्या पोचून राहिलेली आहे
22. 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना थोडंसं प्रेशर होते. मला असं वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जात आहे. मात्र बाउंड्री लाईनवर आपण क्षेत्ररक्षण पाहत आहोत. काय होईल? 4 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट येईल. काही धावाची संधी निर्माण होते. यस 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 इट इज. मोठा गडी मारत होते. मॅन ऑफ द मॅच असलेला खेळाडू समीर यांना माघारी परताले धावबाच्या स्वरूपामध्ये आणि निश्चित स्वरूपामध्ये. आता मॅच मला असं वाटतं क्लोज ला येईल. एक संधी देऊया डीजेला. येऊया पुन्हा एकदा. डीजे चित्र बदलले मेहुळ मैदानाच्या दिशेने. आमच्या आयोजकांकडून विनंती आली आहे की पीसीसी संघाचा जो 12वा जो खेळाडू आहे प्लीज त्याने मंचावर यायचं आहे, नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जर समजा ही मॅच तुम्ही जिंकणार असतील तर पॅनल्टीला तुम्हाला हुकावं लागेल. चला 3 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना एक क्लोज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन येतोय. क्या बात आहे. का घडेल? 3 चेंडू 3 धावा. सर्वांची नजर गोलंदाजाकडे फलंदाजाकडे हलक्या हाताने खेळला गेला. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. मात्र चेंडू दादा गोशांकी क्षेत्रामध्ये. यस 2 चेंडू 2 धावा क्षेत्रामध्ये. आता मला असं वाटते बदल करण्यात येईल. काय म्हणतो विपुल? नक्की नक्की चित्र बदलले. आता जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे ना तो पहिला चेंडू खेळलाय. प्रेशर रिलीज असेल त्याच्यावरती. आता सर्व खेळाडू पुढे असतील. मोठा हादरा तर लागला. मेहुल विचार केला तर समीर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू बाहेर गेलेला आहे. 2 चेंडू 2 धावा. पीसीसी की नाही बॉस? काय वाटते मेहुल? 2 मोठे खेळाडू मला सलामीचे फलंदाज आपण पाहायला गेले ते होते रोहित आणि समीर. या दोघांना माघारी परतावं लागले आणि मेन एंड टायमाला मला वाटते समीर माघारी परतला. असं थोडंसं काय अडचणत येईल का? परंतु सर्वांची नजर आता रोहनकडे असेल आणि निरंजन ज्यांनी एक सूझबुझभरी क्रिकेट जास्तीत जास्त एकेरी धाव्यावर धाव केलेले आहे त्यांच्याकडे सुद्धा असेल. 2 चेंडू 2 धावेची आवश्यकता असताना पंचांना विनंती असेल वेळ घेऊ नका, वेळ निघून जाते आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये असतील ओमकार पाटील यांना विनंती असेल की वेळ प्लीज. 2 चेंडू 2 धावेचे असताना सुरेख फटका. एक डॅशिंग फटका पाहायला मिळाला. डॅशिंग फटका मित्रांनो. काय फटका पाहायला मिळाला? हलक्या हाताने डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि एकेरी धावाने धावसंख्या भरते. धावसंख्या 24 वर गेली म्हणजे 1 चेंडू आणि 1 धाव. मॅच क्रमांक 2 आठवा मित्रांनो क्लोज झालेली. 1 चेंडू 1 धाव आणि टाइम प्लीज. मेन अंपायर ओमकार पाटील यांना विनंती असेल प्लीज टायमर सुद्धा चालू आहे. टायमर चालू आहे. जर जास्ती गेला तर मात्र फायनलाइज केलं जाईल. 1 मिनिट 36 सेकंद बाकी आहेत. पीसीसी संघ 1 चेंडू हातावून झाला पाहिजे. 1 मिनिट 32 सेकंद. उलटी गिनती चालू आहे बॉस. उलटी गिनती चालू आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता ना. प्रेशराईज प्रेक्षकांची गर्दी बघा पाहायला मिळते आपल्याला. कॅमेरामॅनच्या खाली जे डेबियन लाईव्हचे कॅमेरामॅन आपल्याला आहेत तिथेच बाजूला आपल्या प्रेक्षकांची गर्दी जास्तीत जास्त पाहायला मिळते. 1 चेंडू 1 धावा. वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो प्लीज. अंपायर ओमकार पाटील सातत्याने आयोजक आम्हाला सांगतात वेळ घेऊ नका. 1 चेंडू 1 धाव. काय चित्र घडणार आहे मेहुल मैदानाच्या आतमध्ये? दोन्ही संघ अतोनाट प्रयत्न करताना. मी आधीच सांगितलेलं सामना लास्ट चेंडूपर्यंत गेला तर अटॅकिंग मॅच दिसेल. प्रेक्षकांना खुश दिसत आहे. सर्व प्रेक्षक वर्ग उठलेला आहे. नैमा बॉयजचा डगआउट पासून ते नैमा बॉयजचे चिअर बॉयज पण सगळे उठलेले आहेत. 1 चेंडू 1 धाव. काय घडेल? पीसीसी नैमा बॉयज काय वाटते मेहुल? शेवटच्या चेंडू सज्ज. कमी टोटल आहे आणि मला वाटते 1 चेंडू 1 धाव. ऍक्शन पॅक टॅपच्या सहाय्याने घेतोय मात्र यस इट इज आणि जिंकतोय स्वरूप. विनिंग स्ट्रोक येतोय आणि निश्चित स्वरूपामध्ये आपले विजेता ठरतोय स्वरूप. कॉंग्रॅच्युलेशन स्वरूप. आपण खूप चांगलं क्रिकेट खेळलं त्याचबद्दल पीसीसी संघ सुद्धा तुम्हाला सुद्धा हार्ड लक. पुन्हा एकदा चान्स आहे कमबॅक करण्याचा कारण आपण दोन्ही मॅच जिंकून आले आहेत. सॉरी विनंती असेल डीजेला एक संगीत घेऊया पुन्हा एकदा आपण.